संभाजीनगरमध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने सुरू असलेली दादागिरी दडपशाहीच्या विरोधात हर्सुलमधले सर्व नागरिक मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या छत्रपती संभाजीनगर बेंचमध्ये गेले। यावर ज्येष्ठ विधितज्ञ आदरणीय खंदारे साहेबांनी युक्तिवाद केला। खंदारे साहेबांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की 2 वर्षापूर्वी हर्सुल परिसराची जागा नॅशनल हायवेने ॲक्वायर केलेली आहे। लोकांना 50% कंपन्सेशन मिळालेलं आहे आणि असं असताना महानगरपालिका विनाकारण दादागिरी करून लोकांना भयभीत करून पाडण्यासाठी मार्किंग करत आहे, वक्तव्य करत आहे की आम्ही या ठिकाणी पाडापाडी करू। ही बाब न्यायालयाच्या लक्षात आलं। न्यायालयाने ही बाब गंभीररित्या घेतली। न्यायालयाने नोटीस त्या ठिकाणी बजावली। 8 सप्टेंबर पुढची त्याच्यामध्ये सुनावणीची तारीख आहे आणि त्याचबरोबरीने हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्टपणे आदेश केले की याचिकाकर्ते म्हणजे आम्हाला न्यायालयाने मुभा दिलेली आहे, सूचना केलेली आहे की आपण देखील पर्सनल नोटीस आयुक्तांना द्यावी। ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आम्ही हर्सुलच्या वतीने ज्यांनी पिटिशन दाखल केली त्यांच्या नावाने जी श्रीकांत महानगरपालिका आयुक्त बाय नेम आम्ही आता त्यांना नोटीस देणार आहोत। त्यांना विचारणार आहोत की कुठल्या अधिकारामध्ये तुमचा अधिकार नसताना तुम्ही लोकांना दहशत निर्माण करण्याचं काम केलं, याच्यासाठी स्पष्टता द्यावी। त्याचबरोबरीने न्यायालयाने लिबर्टी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे। जर कुठलाही अधिकारी बेकायदेशीरप्रमाणे त्या ठिकाणी तोडफोड करायला येईल तर तात्काळ तुम्ही न्यायालयाचे निदर्शनास आणून द्या, मॅटर मेन्शन करा, पुढची कारवाई आम्ही करू। हा फार मोठा दिलासा नुसताच हर्सुलला नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू असलेल्या अनधिकृत प्रक्रियेसाठी आहे। जी अनधिकृत प्रक्रिया जी श्रीकांत यांनी चालू केलेली आहे याला कुठेतरी थांबवण्यासाठी न्यायालयाने आज फार मोठा निर्णय दिलेला आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो, कोणीही भयभीत होऊ नका। कायदा आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपण न्याय मिळवून घेऊ।